अजित पवार यांच्यामुळे शहराचा विकास. अहिल्यानगर शहरासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार संग्राम जगताप यांना निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे शहराचा विकास झाला आहे, असे प्रतिपादन नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले आहे. त्यांना सारसनगर, भवानीनगर यांच्या वतीने महात्मा फुले चौकात प्रकाश भागानगरे यांच्या कार्यालयाजवळ श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नगरसेवक गणेश भोसले, माजी नगरसेवक संजय चोपडा, नगरसेवक अविनाश घुले, समीर खडके यांसह सारसनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भागानगरे म्हणाले, अजित पवार यांचे अहिल्यानगर शहरावर विशेष प्रेम होते. त्यामुळे त्यांनी शहराच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे आज शहराचा मोठा विकास झालेला आहे. अजित पवार यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती कधीच भरून येणार नाही, असे ते म्हणाले. आज सारसनगर, भवानीनगर परिसराच्या वतीनं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सर्वांच्या वतीनं या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या ठिकाणी अजितदादांनी या शहरासाठी ज्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला, संग्राम भैयांच्या माध्यमातून संग्राम भैयांचे आणि अजितदादांचे यांचे असलेले संबंध आणि त्या संबंधाच्या माध्यमातून अजितदादा हे विकासप्रिय, कामप्रिय, तसेच दिनदुबळ्या लोकांसाठी काम करत राहिलं पाहिजे, शहरासाठी काम करत असलं पाहिजे. आणि याच्याकरता संग्राम भाईंच्या प्रयत्नातून अजितदादांनी या शहरासाठी शेकडो कोटीचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. आणि आज या अहिल्यानगर शहराचं जे रूप बदललेलं दिसतंय, आपल्याला एक चेहरा मोहरा बदललेला दिसतोय, याचं मुख्य निधी देण्याचं काम हे अजितदादांच्या माध्यमातून झालं. त्याच्यामुळं या अहिल्यानगरकरांवर, या शहरावर व संग्राम भैया जगताप, आमदार संग्राम भैया जगताप यांच्यावर अजितदादांचं नेहमी विशेष प्रेम राहिलेलं आहे. आणि त्या माध्यमातून या शहराचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे. आणि अजितदादाच्या जाण्यानं एक मोठा आघात या अहिल्यानगरकरांवर झालेला आहे. या दुःखातून आजही अहिल्यानगरकर बाहेर पडू शकलेले नाहीत. आमदार संग्राम जगताप हे बाहेर पडू शकलेले नाहीत. आणि म्हणून हा संपूर्ण राष्ट्रवादी परिवार असेल, अहिल्यानगर असेल, या सगळ्यांवरच एक मोठा आघात या ठिकाणी झालेला आहे. आणि या सर्व अहिल्यानगरकरांच्या वतीनं प्रभाग क्रमांक 14 असेल, 13 असेल, सारसनगर असेल, भवानीनगर असेल व सर्वच प्रभाग 14 या सर्वांच्या वतीनं स्वर्गीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती. ज्ञानेश्वर रासकर म्हणाले, अजित पवार यांच्या निधनामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती कधीच भरून येणार नाही. अजित पवार एक युगपुरुष होते. त्यांनी नगर शहराबरोबर राज्याचा विकास केला आहे. आमदार जगताप यांच्यामुळे त्यांनी अहिल्यानगर शहराला नेहमीच झुकते माप दिले आहे. ते गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी यांचे सर्वांचे नेते होते. प्रतिनिधी राहुल आंग्रे, अहिल्यानगर. प्रमाणे आमच्या अहिल्यानगरमध्ये सुद्धा अजितदादांच्या बाबतीत जी शोकसभा झालेली आहे, त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झालेली आहे, त्या निमित्त सर्व इथं शेकडो लोक इथं जमले आणि संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भागानगरे यांच्या प्रयत्नातून इथं आज शेकडो लोक जमले आणि आपापल्या भावना इथं व्यक्त केल्या. ह्या एकच सांगू इच्छितो की आजचा हा प्रसंग हा मी आज कालच ऐकलं, सिंधुताई ज्या बोलल्या ते खरं 1001% खरं आहे की माणूस गेल्यानंतर त्याचा मोठेपणा कळतो. त्याप्रमाणे आता सर्वजण बोलून राहिलेले, परंतु ते अक्षरशः खरं आहे की ते खरोखर म्हणजे एक जे काही आपण म्हणतो युग पुरुष किंवा ह्या ज्या आता सगळ्यांनी सांगितलं आपल्या आपल्या बोलण्यात की ते ह्या नगर शहराचा कसा कायापालट केला,
परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो या नगर शहराचा नाही संपूर्ण महाराष्ट्राचा त्यांनी कायापालट केलेला आहे. परंतु आपल्याला जास्त झुकतं माप दिलं ते केवळ आणि केवळ संग्राम भाईयामुळं. त्याच्यामुळं आपण आज जे काही पाहतो आपल्या नगर शहराचं जे रूप बदललेलं आहे त्यामुळं की ते त्याच्या मागं हे अजितदादा आहे. तेव्हा मी आपल्या सर्वांच्या वतीने आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की ते नुसते आपलेच नाही, शेतकऱ्यांचे, कामगारांचे, तरुणांचे सर्वांचे पाठीराखे होते. असे अजितदादा आपल्यातून गेले. त्यांना आता खूप म्हणजे खूप जड अंतकरणाने आम्ही आदरांजली अर्पण करतो. मी माझ्या वतीने रासकर परिवारातर्फे, भवानीनगरतर्फे, माळेवाडा देवस्थान ट्रस्टतर्फे आणि आयुर्वेद कॉलेज सेवा संस्थातर्फे त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. आपल्या सर्वांचे एक श्रद्धास्थान असलेले आणि महाराष्ट्राच्या विकासात मोठ्या जडणघडणीचा वाटा असलेले आपले सर्वांचे दादा 28 तारखेला आपल्यातून निघून गेले. सकाळी 8:45 वाजता जी पहिली खबर आली त्या पहिल्या बातमीमध्ये अजितदादा गंभीर जखमी आणि त्यानंतर अगदी 15 मिनिटात अजितदादा आपल्यातून गेले. अजितदादांच्या जाण्याने आपलं अहिल्यानगर शहर नाही तर हा संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला. आणि अजितदादांच्या बाबतीत सांगायचं जर झालं तर अजितदादांनी नगर शहरासाठी किती मोठ्या प्रमाणात निधी दिला आणि आज आपल्या अहिल्यानगर शहराचं पूर्णपणे रूपडं बदलून जाण्यापाठीमागे जो सिंहाचा वाटा आहे तो अजितदादांचा आहे. आणि निश्चितच अजितदादांच्या जाण्याने आपल्या अहिल्यानगर शहराचं असेल तर संपूर्ण महाराष्ट्राचं फार मोठं कधीही न भरून निघणारं नुकसान झालं. हे सर्व सांगत असताना नुसतं विकासाच्या बाबतीत नाही तर लोकांच्या मनामनात बसलेलं एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणून अजितदादांकडे पाहिलं. एक व्हिडिओ पाहिली मी, एक 80 वर्षाची एकदम वयस्कर महिला जी अजितदादांच्या बंगल्यात फार्म हाऊसमध्ये काम करते. त्या महिलेने 2 दिवस अन्नाचा कण देखील घेतला नाही आणि तिच्या मुलाखतीतून सांगितलं की मला कोणताही आधार नसताना अजितदादांनी आधार दिला आणि माझ्या मुलाला PDCC बँकेत लावून मला ते जगण्याची उमेद दादांनी निर्माण करून दिली. अहो म्हणजे त्या ज्या आबाल महिलेचं दुःख जाणलं आणि त्या महिलेच्या मुलाचं देखील कल्याण केलं. असे एक नऊ हजारो नाही लाखो लोक तुम्हाला दिसतील की ज्यांच्यासाठी अजितदादांनी अतोनात प्रेम केलं आणि खरंच एक गोरगरिबांचा कैवारी आणि विकासाचा एक दांडगं असं व्यक्तिमत्व आणि प्रत्येकाच्या मनात असलेले दादा आपल्यातून निघून गेले. दादांना आपल्या अहिल्यानगर शहरातर्फे प्रभाग क्रमांक 13-14च्या वतीने आम्हा सर्व नागरिकांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो.